अविवाहित नातवाचे आजीबरोबरच कांड, ऐकून पायाखालची जमीनच सरकेल. कोल्हापूर हादरले, सत्य घटना. जगाची ओळखही न झालेल्या कोवळ्या वयात काही युवकांना नको त्या गोष्टी कळू लागतात. व्यसनाची चटक लागते. झटपट पैसा मिळवण्याचा व ऐशोआरामात राहण्याचा तसेच चैन करण्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यातून ते काहीही करून पैसा मिळवण्याचा खटाटोप करू लागतात. त्यातून उसनवारी व कर्जाचा डोंगर वाढतो. 20 ते 22 या वयात ना शिक्षण ना नोकरी, परिणामी हातात पैसे नाहीत. त्यातच कर्जबाजारीपणा. याचा परिणाम म्हणजे गुन्हेगारीच्या वाटेवर चालणे. कितीतरी अविचारी तरुण गुन्हेगारीच्या मार्गावर चालून श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत आयुष्याची धूळदाण करून घेत आहेत. या गुंडांचा पहिला त्रास त्यांच्या घरच्यांनाच होतो. याचे ताजे उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यात दिसून आले. ही सविस्तर घटना पाहण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. समाजाला हादरा देणाऱ्या या घटनेचा हा सविस्तर वृत्तांत आहे. सदरील घटना ही नात्याला काळिमा फासणारी आहे. कृपया हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये असणाऱ्या सेनापती कापशी या गावात भाई गल्लीमध्ये सगुणा तुकाराम माधव या 83 वर्षाच्या वृद्ध महिला राहतात. सगुणा यांना 3 मुले आणि 1 मुलगी अशी 4 अपत्य आहेत. यातील पुंडलिक माधव हे जवळील घरामध्ये आणि निवृत्ती माधव हे शेतातील घरामध्ये राहतात. तर तिसरा मुलगा एकनाथ माधव नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. तसेच विवाहित मुलगी सध्या इचलकरंजी शहरातील विक्रमनगर येथे राहते. त्या मुलीचा मुलगा गणेश राजाराम चौगुले वय वर्षे 22 याने इचलकरंजी येथील काही लोकांच्याकडून कर्जाने पैसे घेतलेले होते. वय कमी, त्यात कर्ज घेतल्याने त्याची परतफेड करणे काही गणेशला जमत नव्हते. कर्ज आणि व्याज वाढत गेले होते. त्यामुळे त्या कर्जदारांचा ससेमिरा त्याच्या पाठीमागे लागला. या कर्जाला वैतागून विक्रमनगरातील राहते घर विकून टाकले आणि काही लोकांची देणी देऊन टाकली. तरी देखील काही लोकांचे देणे अजून बाकी होते. घर विकल्यानंतर कर्ज भागवून हातात काही उरले नव्हते. तसेच देणेकरी तगादा लावत असल्यामुळे तो आपल्या आजोळ्या आला होता. आजीच्या घरी म्हणजे सगुणा माधव यांच्या घरी राहू लागला होता. येथे राहत असताना त्याच्या लक्षात आले की आजीच्या अंगावर सोन्याच्या पाटल्या, कर्णफुले आहेत. तसेच तिच्या नावावर बँकेत लाखो रुपये आहेत. त्याला ह्या संपत्तीची हाव सुटली. तो आजीशी गोड बोलू लागला. बोलता बोलता त्याने आपल्यावरील कर्जाची माहिती आजीला दिली. सुरुवातीला 1 लाखाची मागणी त्याने आजीकडे केली, परंतु आजीला नातवाचे सारे प्रताप माहीत होते. त्याच्या डोक्यावर अनेक देणी आहेत. राहते घर त्याने विकले आहे. त्याला पैसे दिले तर ते परत मिळणार नाहीतच. शिवाय हा नेहमीच पैशासाठी तगादा लावत राहणार, म्हणून त्याने पैसे देण्यास नकार दिला. वारंवार विनंत्या करूनही ती काही पैसे देण्यास तयार होत नव्हती. अखेर आपल्याला आजीकडून पैसे मिळणार नाहीत हे गणेश चौगुले याच्या लक्षात आले. तेव्हा त्याने एक योजना आखली. आजीच्या अंगावर सोने आहे, तिला मारले तर सोने आपलेच होणार असा कुविचार त्याच्या मनात आला. त्यासाठी त्याने आपला मित्र नरेंद्र दगडू करे वय वर्ष 25 राहणार विक्रमनगर इचलकरंजी आणि एक विधिसंघर्षित बालकाची मदत घ्यायची असे ठरवले. त्याप्रमाणे त्याने सगळे कारस्थान रचले. मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजीच्या रात्री ही भयानक घटना घडली. रात्री 8:15 वाजता सकाळच्या गल्लीत राहणारी सगुणा माधव यांची सून सुनंदा माधव या त्यांचे जेवण करण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांना सगुणा यांच्या दरवाजाला कुलूप दिसले. ते पाहून त्यांना आश्चर्य वाटले. येरवाळी आत्तीसाहेब कुठे गेल्या म्हणायच्या असे मनाशी म्हणतच त्या आपल्या घरी आल्या. त्यांनी याबाबत आपले पती पुंडलिक माधव यांना सांगितले. पुंडलिक यांनी सुद्धा आपल्या घरी येऊन खात्री केली. शेजारी पाजारी चौकशी केली, पण त्याचा कुठेच ठाव ठिकाणा न लागला नसल्यामुळे त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. तरी त्या मिळून न आल्याने त्यांनी सगुणा यांच्या घराचे कुलूप तोडले आणि आत जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. कारण घरामध्ये त्यांची आई सगुणा मृतावस्थेत पडली होती. कोणीतरी डोके भिंतीवर आपटून त्यांचा खून केल्याचे स्पष्ट दिसून येत होते. सुरुवातीला हा चोरीचा प्रकार सर्वांना वाटला. सर्वजण त्याविषयी चर्चा करत होते. तेवढ्यात बाजूच्या गल्लीत राहणाऱ्या त्यांच्या नातवाने सांगितले की आपण आजीच्या घरातून तिघांना बाहेर पडताना पाहिले होते. त्यावरून हे कृत्य आपल्या बहिणीच्या पोराने म्हणजेच गणेश चौगुले याने केले असावी अशी शंका त्यांना आली. इतकेच नव्हे तर आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास 2 अनोळखी मुले मोटारसायकलवरून दारातून फेऱ्या मारत असल्याचे पाहिले होते.
शंकेची खात्री होताच मुरुगड पोलीस ठाण्यात तशी फिर्याद दिली. घटनेनंतर मुरगड पोलिसांना बोलवण्यात आले. त्यांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला. रात्री म्हणजे मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी मुरुगड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यामध्ये संशयित म्हणून गणेश चौगुलेचे नाव पुढे आले. त्यानुसार बुधवार दिनांक 12 फेब्रुवारीपासून तपास सुरू झाला. पहाटे 4 वाजताच त्याला इचलकरंजी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करताच त्याने गुन्हा कबूल केला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून गणेश चौगुले याने आपल्या मित्रांच्या सहाय्याने आजीचा गळा ओढून व डोके भिंतीवर आपटून खून केला. अंगावरील दागिने घेऊन घराला कुलूप लावून त्याने पळ काढला. पोलिसांनी संशयिताकडून सोन्याच्या पाटल्या, कर्णफुले, मोटरसायकल असा 4 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयिताविरोधात मुरगड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 103.1.3.5 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, उपनिरीक्षक शेषराम मोरे व मुरगड पोलिसांनी केली. घटनेचा अधिक तपास मुरगड पोलीस करत आहेत.